सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम आपण पहिल्यांदाच पाहताय, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राइब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा, ही नम्र विनंती करतो. राजकारणामध्ये कर्माच्या सिद्धांताला फार मोठं महत्व आहे. कर्माचा सिद्धांत, ज्याला याचं महत्व कळालं तो राजकारणामध्ये अटल बिहारी वाजपेयी झाला, आणि ज्याला याचं महत्व नाही कळालं तो राजकारणातला देवेंद्र फडणवीस झाला. स्वयंघोषित चाणक्य देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या राजकारणात जो काही त्यांनी चुथडा गेल्या काही वर्षांमध्ये करून ठेवलेला आहे, जो काही गलिच्छ चिखल गेल्या काही वर्षभरामध्ये करून ठेवलेला आहे, त्या गलिच्छ चिखलासाठी त्यांना या कर्माच्या सिद्धांताची फळं फार लवकरच चाखायला मिळणार आहेत, आणि त्याचे साक्षीदार तुम्ही आम्ही सारे असणार आहोत. तुम्हाला आठवायला हवं नेमकं यांनी केलं काय होतं. अगदी 14 ते आता 24 आणि 26 इथपर्यंतचा काळ अगदी शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सर्वांना रिकॅप करून दाखवतो. 2014 मध्ये ज्या वेळेस शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार येत होतं, भारतीय जनता पक्षाचे आमदार वाढले होते आणि मुख्यमंत्री भाजपाचा बसणार हे जवळपास सिद्ध झालं होतं आणि ठरलं होतं, त्यावेळी तुम्हाला आठवायला हवं 2 नेते याचे तगडे दावेदार होते. सगळ्यात पहिलं नाव एकनाथराव खडसे, आणि स्वाभाविक होतं. त्यानंतर दुसरं नाव हे होतं विनोद तावडे. देवेंद्र फडणवीसांचं नाव हे 3ऱ्या किंबहुना 4थ्या क्रमांकावर होतं. या दोघांनाही डावलून देवेंद्र फडणवीसांचं नाव कसं वर आलं याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ करेल. पण लक्षात घ्या, त्या काळामध्ये या दोघांनाही डावलणं शक्य नव्हतं. त्या काळामध्ये यांना मंत्रिपदं मिळाली. यांना मुख्यमंत्रीपद नाही मिळालं, पण यांना मंत्रिपदं मिळाली. एकनाथराव खडसे, विनोद तावडे. विनोद तावडेंकडे तुम्हाला माहित असेल त्यावेळेस शिक्षण मंत्रीपद होतं. आता विचार करा, एकनाथराव खडसे आणि विनोद तावडे यांचा 14 ते 19चा काळ, या 5 वर्षांचा काळ तुम्ही लक्षात घ्या. पुढच्या वेळेस आपल्याला स्पर्धा नकोय. 2019 साठी आपल्याला स्पर्धा नकोय. त्या 2019ची स्पर्धा टाळण्यासाठी तुम्हाला आठवायला हवं, विनोद तावडे यांचं 2019च्या पूर्वी विधानसभा निवडणुकींच्या वेळेस त्यांचं तिकीटच कापलं. महाराष्ट्राच्या मंत्र्याचं तिकीट कापणं म्हणजे मंत्रीपद न मिळणं इथपर्यंत आपण समजू शकतो, पण त्याला तिकीटच न देणं. मुंबईतनं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालच्या भाजपाने बोरिवलीतून निवडून आलेल्या आमदाराला, एका महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्र्याला विनोद तावडेंना तिकीटच दिलं नाही. मला त्या संयमाला खरं तर विनोद तावडेंच्या संयमाला एक जय महाराष्ट्र करावा असं वाटतो. विनोद तावडेंनी त्यावेळेस कुठलंही बंड केलं नाही. विनोद तावडेंनी शांतपणे परिस्थिती पाहिली. विनोद तावडेंनी राष्ट्रीय राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला, आणि विनोद तावडे राष्ट्रीय राजकारणामध्ये गेले. त्यांनी 1-2 राज्यांमध्ये स्वतःला सिद्ध केलं, आणि आज विनोद तावडे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. आजही विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस झाल्यानंतर तुम्ही एक स्टेटमेंट त्यांचं काढून बघायचं, शिवसेना कोणाची, शिवसेनेचा खरा हक्कदार कोण, शिवसेनेच्या बाबतीत जे काही झालं या सर्व बाबतीत तुम्ही एक स्टेटमेंट काढून पाहायचं. विनोद तावडेंनी आस्थागायत, मी त्याच्या बाबतीत नितीन गडकरींना सुद्धा मानेल की नितीन गडकरी असतील, विनोद तावडे असतील, या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकदाही वाकडं तिकडं स्टेटमेंट काढलं नाही. मला खरं तर अपेक्षा बावन्नकुळे, मला खरं तर अपेक्षा मुनगंटीवार यांच्याकडून सुद्धा नव्हती, पण त्यांनी चमको राजकारणामध्ये आपलं चमकोगिरीचं स्थान अव्वल ठेवलं. असो, तो भाग वेगळा. पण ज्यांना राजकीय सूझबूझ आहे, मला खरंच तुम्ही खडसेंचं पहा ना, त्यावेळेस खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, खडसेंचा राजीनामा झाला आणि खडसे थेट पक्षाच्या बाहेर झाले. ही परिस्थिती कशा प्रकारे, म्हणजे आपलं राजकीय वजन, आपलं राजकीय करिअर याला सेट करण्यासाठी कशा प्रकारे 2 नेते हे आपल्या रस्त्यातनं बाहेर, त्यानंतर मुनगंटीवार असतील, त्यानंतर पंकजा मुंडे असतील, त्यानंतर बघा ना, कुठलाच नेता अगदी बावन्नकुळेंपर्यंत कुठलाच नेता, चंद्रकांत पाटील तर विचारायलाच नको, ते जिकडे खोबरं तिकडे चांग भलं, ते कोणाशी वैर घेत नाहीत. ही 4-5 मंडळी सगळी बाजूला, ही 2ऱ्या-3ऱ्या फळीतली सुद्धा वाटत नाहीत. देवेंद्र फडणवीसांनी आपल्या हाती भाजपाचं एक हाती नेतृत्व घेतलं, महाराष्ट्र भाजपाचं. आज त्या देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यावर, ज्याला आपण मानगुटीवर चांगला शब्द म्हणतो, आणि त्याही भाषेत, आपल्या घाटी भाषेत जर बोलायचं झालं तर बोकांडी, आज त्याच देवेंद्र फडणवीसांच्या बोकांडी हेच विनोद तावडे असा वेटोळा मारून बसले आहेत. देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या बाहेर राजकारणामध्ये सक्रिय करावं लागेल, अशा प्रकारच्या दिल्लीच्या सूचना आहेत.
कारण एका ठिकाणी एक व्यक्ती फार काळ बसल्यानंतर तिथे काय घडतं, मी यावर खरं तर एक सविस्तर व्हिडिओ करणार आहे, त्यामुळे मी या गोष्टीवर जास्त आता फोकस ठेवत नाही. पण लक्षात घ्या, ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस हे प्रधानमंत्री पदासाठी दावेदार, अशा प्रकारच्या वावड्या, अशा प्रकारच्या बातम्या ज्यावेळेस उठू लागल्या, त्यावेळेस त्यांचा तिथे गेम वाजला. नरेंद्र मोदींच्या नंतर 2029 मध्ये मला वाटत नाही नरेंद्र मोदी पुन्हा या देशाची लोकसभा लढवतील म्हणून. वयपरत्वे त्यांच्या वयाप्रमाणे जर पाहायला गेलं तर ते लढणार नाहीत. कारण ज्या प्रकारे त्यांच्या काही हरकती आपण पाहतोय, त्यांच्या काही बोलण्याच्या पद्धती पाहतोय, ज्या प्रकारे त्यांच्या वागण्याच्या पद्धती पाहतोय, वयाचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे पुन्हा ते निवडणूक लढतील अशी अपेक्षा मला दिसत नाही, कशी मला कुठलीही चिन्ह दिसत नाही. त्यामुळे अमित शहांसाठी आता देवेंद्र फडणवीस तिथे स्पर्धक म्हणून उभे राहत आहेत. त्याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रातून गेम वाजायला सुरुवात झाली. कशी ती पहा. आता राष्ट्रीय सरचिटणीसपदी कोण आलंय? राष्ट्रीय सरचिटणीसपदी आलेले आहेत विनोद तावडे. विनोद तावडेंनंतर स्वतः एकनाथराव खडसे सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये, ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस एक्झिट घेतील, पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये इन होतील. महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष तुम्हाला फार लवकर काही दिवसात काही मोठ्या हालचाली घडताना सुद्धा दिसतील. जितकं सोपं दिसतंय तितकं महाराष्ट्राचं राजकारण नाही. कारण काल परवा एकनाथ शिंदेची ती दिल्लीवारी तुम्ही अमित शहांच्या ऐवजी तुम्ही तिकडे जाताना पाहिली. म्हणजे उपमुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांना भेटताना पाहिले. दोघेही एकमेकांचे अश्रू पुसत होते. खरं तर दोघांनाही एकमेकांची गरज आहे सध्या, कारण 2029चं भविष्य दोघांनाही चांगलंच माहिती आहे. त्यावर मी वेगळं बोलेल. पण लक्षात घ्या, आज देवेंद्र फडणवीस हे सगळ्यात अस्थिर मुख्यमंत्र्यांपैकी सध्याच्या घडीला मला दिसतात. महाराष्ट्रातून ह्यांना, म्हणजे जसं नितीश कुमारांना कसं मुख्यमंत्री पदावरून थेट राज्यसभेवर, तेही मंत्रिपदी नाही, राज्यसभेवर, राज्यसभेचा खासदार म्हणून उचलबांगडी झाली. याला तुम्ही प्रमोशन म्हणा, डिमोशन म्हणा, की याला काय म्हणायचं ते म्हणा. त्यांचा हट्ट होता, मला सगळ्या सभागृहांना मी पाहिले, आता मला राज्यसभा पाहिजे. तसे ह्यांच्याही बाबतीत एखादं कारण दिलं जाऊ शकतं की यांना आम्हाला लोकसभा दाखवायची आहे, म्हणून यांना लोकसभेला, किंवा आता लोकसभेत जाता येणार नाही कारण 2029 पर्यंत वेळ आहे, एखादी राज्यसभा दाखवली जाईल. तुम्हाला आठवायला हवं, ज्या वेळेस एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं गेलं होतं 2022 मध्ये, ते मुख्यमंत्री पद देताना देवेंद्र फडणवीसांना कुठलीही कल्पना नव्हती. समजते तुम्हाला? कुठलीही कल्पना नव्हती की त्यांना उपमुख्यमंत्रीपदी बसायचंय. देवेंद्र फडणवीसांचा आजवरचा आयुष्यातला सगळ्यात मोठा तो अपमान होता. कारण जे पद माझ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद नसणार, हे देवेंद्र फडणवीसांचं छाती ठोकून वाक्य होतं. हे पद असंवैधानिक पद आहे, माझ्या सरकारमध्ये असलं पद नसणार. कधी 2014 मध्ये ज्यावेळेस शिवसेना उपमुख्यमंत्री पद मागत होती, त्यावेळेस हेच देवेंद्र फडणवीस म्हणत होते माझ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद नसणार. त्या पदावर देवेंद्र फडणवीसांना बसावं लागलं होतं. हा राजकारणातला त्यांचा सगळ्यात मोठा अपमान होता. गिळला. ही माणसं अपमान गिळण्यामध्ये फार माहीर असतात. त्यानंतर मी पुन्हा येईनच्या वल्गना झाल्या आणि कशा प्रकारे स्वतःच्या त्या मी पुन्हा येईन या वाक्याला सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणाचा चिखल झाला. पुन्हा आले, 3 दिवसांसाठी आले, पुन्हा गेले. त्यानंतर पुन्हा 2-2.5 वर्ष मेहनत केली. रात्रीच्या हुड्या घातल्या गेल्या, चष्मे गॉगल घातले गेले. पुन्हा मेहनत झाली आणि महाराष्ट्राने गद्दारीचा घडा उभ्या देशाला दाखवला आणि आज संपूर्ण देश त्याची फळं भोगतोय. पण देवेंद्र फडणवीस यांना हे सगळं करूनही महाराष्ट्राचं ते सरकार आता काही फार काळ चालवता येईल असं मला वाटत नाही. देवेंद्र फडणवीसांना केंद्रामध्ये नेण्यासाठी संपूर्ण एक अगदी नियोजनबद्ध, याच्यावर स्वतः संजय राऊत साहेबांनी काल परवा पुन्हा उद्धव साहेबांनी सुद्धा अगदी एक कोपरा का होईना टच करून एक भाष्य केलेलं आहे. ज्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख संजय राऊत साहेब हे दिल्लीत काय घटना घडतात, काय घडामोडी घडतात, हे सगळे त्यांना माहिती आहेत. काय घडतंय, कुठे कुठे काय काय मोडतंय, सगळे सोर्सेस असतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं पद हे पुन्हा एकदा गोत्यामध्ये आहे. आता याचा हा अर्थ लागतच नाही की देवेंद्र फडणवीसांचं पद गोत्यामध्ये आहे म्हणजे एकनाथ शिंदे तिथे येऊन बसणार की काय. अजिबात नाही, अजिबात नाही.
भारतीय जनता पक्षाने आपण ज्या ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका सावरण्याचा मला वाटतं एक सुरुवात करायला त्यांच्याकडनं ती पहल होतीये भारतीय जनता पक्षाकडनं. याचे काही पुरावे आहेत पण ते आज नको आहेत, कारण काही गोष्टी टू अर्ली, फार आधी बोलून त्याला उपयोग होत नाही. पण भारतीय जनता पक्ष काही चुका सावरण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात प्रथम विनोद तावडेंना महाराष्ट्रामध्ये सक्रिय करून भारतीय जनता पक्ष आपलं ते खुनशी राजकारण हे पुन्हा खोडून काढण्याचा एक प्रयत्न करतोय. खुनशी राजकारण हे जनतेला आवडत नाही. देवेंद्र फडणवीस हे खुनशी राजकारण करतात, बदल्याचं राजकारण करतात, टिट फॉर टॅटचं राजकारण करतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेने या सर्व गोष्टींचा आता तिरस्कार करायला सुरुवात केली. आणि याचं अनेक ठिकाणी तुम्ही आतापर्यंत झालेले महाराष्ट्रातले सर्व सर्वे घ्या, सर्वांमध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या विरोधातलं वातावरण पाहायला मिळतंय. तुम्ही लक्षात घ्या, आजच माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या त्या 6 गद्दार खासदारांच्या विरोधातली याचिका सुनावणीसाठी येते. मला वाटतं एक 4-4:30 पर्यंत ही याचिका यायला हवी. पण या याचिकेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, कारण हे देवेंद्र फडणवीसांचं, हे एकनाथ शिंदेचं जे काही सुरुवातीचं टोनिंग होतं, ते सुरुवातीचं सगळं त्यांचे जे संबंध होते ते सगळे आता संपलेले आहेत. याचे प्रत्यय अनेक ठिकाणी येत आहेत, अनेक उद्घाटनांमध्ये येत आहेत, अनेक कार्यकर्त्यांच्या हाणामारीमध्ये दिसत आहेत, स्वतः यांच्यामधले अबोले दिसत आहेत, स्वतः परस्पर देवेंद्र फडणवीस हे काही दिल्लीवाऱ्या आणि त्याचबरोबर लागोलाग एकनाथ शिंदेची दिल्लीवारी चालू असते. आता एकनाथ शिंदेंना तुम्ही पाहिलं, ह्या 6 खासदारांना ज्यांच्याविषयी आज याचिका सुनावणीसाठी आहे, विचार करा, अरविंद सावंतांच्या वतीने ही याचिका आहे, तशीच दुसरी याचिका ही कपिल सिब्बल यांच्या वतीने सुद्धा आहे. तुम्हाला या याचिकेबद्दल सर्वात प्रथम सांगतो, ही याचिका जी म्हणजे बघा, ही खरं तर ओम बिर्लांच्या निर्णयाच्या विरोधातली आहे. ओम बिर्लांनी यांना जी मान्यता दिली ती कुठल्या आधारावर दिली त्याच्या विरोधातली ही याचिका आहे. तुम्हाला या याचिकेचे काही नियम सांगतो. 3 शक्यता असतात, 2/3 मध्ये 3 शक्यता. या 3 शक्यतांवरच फक्त तुम्हाला एक परवानगी आहे. सगळ्यात प्रथम तुम्हाला 2/3 चा आकडा करायचा आणि 2/3 चा आकडा करूनच तुम्ही गट स्थापन करू शकता. एखाद दुसरा खासदार नाही, तुमची जी खासदारांची संख्या असेल तिचा 2/3 चा आकडा. त्या 3 शक्यता नेमका काय आहेत बघा. ज्यावेळी पक्ष मर्जर होतो, संपूर्ण पक्ष दुसऱ्या पक्षात जातोय आणि संपूर्ण पक्ष जात असताना तुम्ही पक्षाचे खासदार असाल किंवा आमदार असाल किंवा लोकप्रतिनिधी असाल, तर तुमच्या पक्षाच्या सर्व खासदारांना आमदारांना मर्जर होताना त्या पक्षाचं नाव चिन्ह किंवा त्या पक्षाचं तुम्हाला मान्यता, तुमच्यासाठी त्यांची मान्यता हे होतं. ही पहिली अट. इथे शिवसेना कुठल्याही पक्षात मर्जर झाली नाही, त्यामुळे यांचं जाणं हे वैध नाही. लक्षात घ्या, पहिली अट अमान्य. तुम्ही या अटीचं पालन केलं नाही केलं, पक्ष शिवसेना जागेवर आहे. दुसरं काय आहे, ज्यावेळी पक्ष इतर पक्षात विलीन होत असतो, मर्ज होत असतो आणि तुम्हाला मात्र तिथे जायचं नाही. समजा शिवसेना एका दुसऱ्या पक्षात विलीन होते, मी शिवसेनेचा खासदार आहे, मला त्या पक्षात जायचं नाहीये, मला तो पक्ष आवडत नाही, मग मी 2/3 चा आकडा तयार करणार, एक गट तयार करणार आणि माझ्या पद्धतीने या 2/3 ला घेऊन मी दुसऱ्या पक्षात जाऊ शकतो. त्यावेळेस ती अट चालू शकते, त्यावेळेस तुम्ही जाऊ शकता. ही घटना घडली आहे का? शिवसेना कुठल्याही पक्षात गेली नाही जिकडे ह्यांना जायचं नव्हतं, त्यामुळे तीही अट, त्याही अटीची तुम्ही पालन केलं नाही, संपला विषय. तिसरी बघा, ज्यावेळेस पक्षच बंद होत आहे, पक्ष रद्द होत आहे, लक्षात येते, म्हणजे एखादा पक्ष, असं कधी आजवर देशाच्या इतिहासात घडलं नाही, पण समजा एखादा पक्ष हा बंद करतोय, स्वतःला बंद करून घेतोय, नाही आम्हाला हा पक्ष पुढे चालवायचा नाही, अशा परिस्थितीमध्ये त्या पक्षाचे आमदार खासदार आपला गट स्थापन करून तिसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. या ठिकाणी ना शिवसेना कुठे मर्ज झाली, ना शिवसेना कुठे मर्ज होणार होती, ना शिवसेनेने पक्ष बंद केलेला आहे, काहीही नसताना फक्त ऐकीव माहितीच्या आधारे, की आम्ही असं ऐकलंय, त्यांनी ज्यावेळेस लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं की त्यात असं लिहिलेलं आहे की शिवसेना ही काँग्रेसमध्ये मर्जर होते की काय, विलीन होते की, अशा आमच्या ऐकीव बातम्या आहेत, त्यामुळे आम्ही हा गट करून बाहेर पडलेलो आहे. ही गोष्ट माननीय सुप्रीम कोर्टामध्ये कुठेही प्रूव्ह होणार नाही. तशा प्रकारचे कुठले बेस, तशा प्रकारचे कुठले पुरावे, रेफरन्स यांच्याकडे नाही, त्यामुळे तोही प्रश्न संपला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह ही वेगळी याचिका, शिवसेनेच्या 16 गद्दारांची अपात्रता ही वेगळी याचिका आणि या 6 खासदारांची अपात्रता ही सगळ्यात पहिली जरी गोष्ट घडली तरी यांना सगळ्यात पहिला जो सेटबॅक बसायचा आहे, जे पिछाडीवर जायचंय, ते सगळ्यात मोठं असेल. हे आज नरेंद्र मोदींना भेटताना ज्या प्रकारे ह्यांच्या माना झुकल्या होत्या, ज्या प्रकारे ह्यांच्या चेहऱ्यावर, कारण सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेची सलग चाललेली ही 2 ते 3 दिवसांची सुनावणी अनेक राजकीय समीकरणं बदलून गेलेली आहे. तुमचा जो काही प्रवास होता तो इथपर्यंतच होता. इथून पुढे
तुमचा प्रवास म्हणजे जे काही तुम्हाला आजवर करायचं होतं, तुमचा काय तो धिंगाणा दाखवायचा होता, सगळं सगळं इथपर्यंतच. जे काही ताणून 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 आणायचं होतं ते इथपर्यंतच. इथून पुढे तुम्हाला मर्जर हा एकमेव पर्याय शिल्लक आहे आणि ही गोष्ट फार लवकर घडणार. त्यामुळे नरेंद्र मोदींकडे जाऊन, सर्वोच्च माणसाकडे जाऊन कमीत कमी ह्या खासदारांना जे आलेत, कारण ह्यांना सुद्धा नोटिसेस इश्यू आहेत. तुम्हाला सर्वांना आठवतं अरविंद सावंतांनी यांना सर्वांना नोटिसेस पाठवलेल्या आहेत. हे जे आलेत यांना जर आपण तो आत्मविश्वास दाखवला नाही की तुम्ही माझ्याकडे सेफ आहात आणि ते सेफ आहे, त्याचा आत्मविश्वास दाखवण्यासाठी नरेंद्र मोदींपर्यंतचा नेण्याचा हा प्रवास, हा आणि त्या झुकलेल्या माना. मला हे सगळं ऐकत असताना मला तो रावसाहेब दानवेंचा तो एक व्हिडिओ तुम्हाला आठवतोय? अरे झुकले बी आणि वाकले बी. बघा, हा झुकणार नाही, वाकणार नाही, मुंडके खाली घालून तिथे गेले आणि सरकारमध्ये सामील झाले. झुकणं नाही म्हणतं काय? आणि मग सरकारमध्ये झुकून नाही गेले तर कसे गेले? झुकणार नाही, वाकणार नाही, झुकले बी वाकले बी. आणि आता झोपाची बळी आली. आता काय झुकाचं आणि वाकाचं राहिलंय. ज्या वेळेस दानवेंचं हे वाक्य मी ऐकत असतो, मला का कुणास ठाऊक काल परवाचा तो एकनाथ शिंदेसकट त्यांच्या संपूर्ण म्हणजे 6 इकडचे आणि 7 तिकडचे त्या खासदारांचा तो चेहरा आठवत होता. ज्या प्रकारे यांच्या चेहऱ्यावरचे आविर्भाव होते, कुठेही तो आत्मविश्वास नाही. सांगणाऱ्याने भले सांगितलं की मी आहे तुमच्या पाठीशी, घाबरू नका, पण जे सांगतायत मी तुमच्या पाठीशी आहे त्यांना स्वतःचं भविष्य माहिती नाही. रात्री 12 वाजता इंस्टाग्रामवर लाईव्ह यावं लागलं. जे म्हणत होते आम्ही चर्चाही करणार नाही, राजीनामा दूरची गोष्ट, राजीनामा तर दिला, रात्री 2-3 दिवस लाईव्ह यावं लागलं. इथपर्यंत स्वतःचं भविष्य माहिती नसताना तुम्हाला काय तुमच्या भविष्याची खात्री हे देणार? आज एकनाथ शिंदेंना ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला, या संपूर्ण केस विषयी विचारलं, एकनाथ शिंदेंच्या स्वतःच्या चेहऱ्यावर तो पडता आत्मविश्वास तुम्ही पहा. चेहरे जर तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्हाला हा चेहरा खूप काही सांगून जाईल. एकदा हा व्हिडिओ पहा. जेव्हा माजी मुख्य आपले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी त्यांच्या जजमेंटमध्ये जजमेंट देताना म्हटलेलं आहे की सरकार संविधानाने आणि घटनेने दिलेल्या नियमाप्रमाणे फॉर्म केलेलं आहे. सरकार घटनाबाह्य नाही आणि हे पूर्वीच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे. परंतु हे काय दररोज जे पूर्वी म्हणत होते घटनाबाह्य आहे, मुख्यमंत्री घटनाबाह्य सरकार, ही आता पुन्हा ती रिपीट कॅसेडी आहे ती ते वाजवत आहेत. पण मी आपल्याला सांगतो की लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं. आज जर पाहिलं तर 57 आणि 3 60 आमदार बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही धनुष्यबाण घेऊन ही निवडणूक लढवली. या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदेंचा चेहरा सर्व काही स्पष्ट करून गेला. नेमकी कोणती परिस्थिती चालू आहे, एरवी त्यांच्या चेहऱ्यावर असलेला तो आत्मविश्वास तो मला या व्हिडिओत दिसला नाही. पत्रकारांच्या प्रश्नावर फक्त प्रश्न मारून न्यायचा आहे. या आविर्भावात मागच्या जजेसनी काय सांगितलं, डी.वाय. चंद्रचूडांनी काय सांगितलं, कसं आम्हीच सगळे योग्य. यांना हेही आठवत नसावं की डी.वाय. चंद्रचूडांनी तुमचा व्हीप भरत गोगावले हा नाकारला. डी.वाय. चंद्रचूडांनी विधानसभेच्या अध्यक्षांना त्रिसूत्रीचं पालन करा आणि तुमच्या पद्धतीने वेगळा अनालिसिस करून, वेगळा रिसर्च करून तुम्हाला हे नव्हतं सांगितलं की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने केव्हाची घटना पाळली, तीच घटना तुम्ही पाळा. सगळ्या गोष्टी तुमच्या विरोधात गेलेल्या आहेत. सुनील प्रभू हा अधिकृत व्हीप आहे हे स्वतः सुप्रीम कोर्टाने सांगितलं. त्या डी.वाय. चंद्रचूडांच्या नेमक्या कुठल्या अशा वाक्याचा तुम्ही आधार देताय, ते वाक्य तरी आम्हाला दाखवा, किंवा 145 पानांच्या निकालामध्ये ती ओळ कुठली आहे, नेमकी ती ओळ तरी सांगा. सगळ्या ओळींना क्रमांक दिलेले आहेत, कुठली आहे सांगावी, आम्हालाही वाचू द्यावी ती. कन्क्लुजन मध्ये आम्ही स्पष्टपणे सांगतो, सुनील प्रभू हा व्हीप, हा योग्य व्हीप आहे आणि भरत गोगावले हा व्हीप मान्य नाही. हे कन्क्लुजन मध्ये आहे, आम्ही सांगतो आहे. 145 पानांना जाऊ द्या तो आत्मविश्वास, पडलेला आत्मविश्वास. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंना भारतीय जनता पक्षाने त्यांना मोठं करायचंय, एकनाथ शिंदेंचा पक्ष फार मोठा झाला पाहिजे, किंवा एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट फार 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 उंचीवर गेला पाहिजे,
यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करणार आहे का? अरे जो 30 वर्ष जुन्या मित्राचा झाला नाही तो एकनाथ शिंदेचा काय होणार? या भारतीय जनता पक्षाने आजवर कधी मित्रता पाळली ती एकनाथ शिंदेबरोबर पाळणार. जोवर त्यांना फायदा घ्यायचा होता तोवर फायदा घेतला. का बरं दुसऱ्या टर्मची ज्यावेळेस निवडणूक लढली गेली त्यावेळेस चला एकनाथ शिंदेकडे 50 आमदार आहेत, चला एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रीपद देऊयात, त्यांच्या सोबत आपण आहोत, त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढलोय, नाही दिली. स्पष्ट आहे तुमचा स्वाद घेऊन झाला, तुम्ही कडीपत्ता बनलात. आणि एकनाथ शिंदेंना मोठं करून भारतीय जनता पक्ष स्वतःसाठी स्पर्धक तयार करून घेईल का? हा शेंबड्या पोराला प्रश्न विचारा की उद्या एकनाथ शिंदेंना हा पक्ष आणि चिन्ह मिळालं तर भारतीय जनता पक्षाला आनंद होईल, त्यांना एक स्पर्धक तयार झालेला आहे, त्या स्पर्धकाशी रोज स्पर्धा करूयात. अजिबात नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे हे ते काय म्हणतात, नाकापेक्षा मोती जड, ही अवस्था भारतीय जनता पक्षासाठी झालेली आहे. आज दोघांची अवस्था एकाच बोटीतली आहे ते, दोघांचीही बोट मला बुडताना दिसते. 2029 एकमेकांचे अश्रू पुसत तुम्ही घालवा, पण आज एकनाथ शिंदे स्वतः आणि इकडे देवेंद्र फडणवीस स्वतः हे ह्यांच्या एनडीएच्या अंतर्गतच्या म्हणा, यांच्या भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गतच्या म्हणा, पण पद्धतशीर राजकारणाचे बळी ठरणार आहेत, हे तुम्हाला मी आजच सांगतो. असो, ज्यावेळेस विनोद तावडे हे महाराष्ट्राचे आणि मला खरंच विनोद तावडे असतील, एकनाथ खडसे असतील, मुनगंटीवार असतील, चंद्रकांत पाटील असतील, बावन्नकुळे असतील, पंकजा मुंडे असतील, आणखी कोणी नेते असतील, 2014-19 या निवडणुकांमध्ये ही माणसं जर कधी सत्तेवर असती ना तर त्यांनी अशा बेरहिमीने, मी हा बेरहिमीने हा शब्द जबाबदारीने वापरतो, अशा बेरहिमीने कधी शिवसेनेच्या बाबतीत वागले नसते. चला आज शिवसेना सोबत नाहीये, काही शाब्दिक गोष्टी घडल्या, काही तात्विक गोष्टी घडल्या, काही गैरसमज झाले असतील, समजा तुम्ही, मी तुम्हाला काय सांगतोय लक्षात घ्या. काहीही असो, आज नाही उद्या शिवसेना सोबत येईल. लक्षात घ्या, शेवटी राजकारणामध्ये त्या बोलण्याच्या त्या सगळ्या दरवाजांना बंद करायचं नसतं. यांनी शिवसेनेच्या बाबतीत जे केलं, यांनी शिवसेनेच्या बाबतीत जी फूट घडवून आणली, त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सोबत कधी बोलणं तरी होईल का, अशा प्रकारची परिस्थिती करून आणली, ज्या शिवसेनेला महाराष्ट्रातला लाखो करोडो शिवसैनिक पूजतो, मानतो, अगदी हृदयापासून मानतो, त्या शिवसेनेची अशी दोन शकलं भारतीय जनता पक्षाच्या त्या मोठ्या बड्यांचा आशीर्वाद, बडे आहेत आमच्या मागे, कोणतरी मोठी शक्ती आहे, त्या आशीर्वादाने आज हे यशस्वी करून दाखवलं. शिवसैनिकांच्या मनातनं हे सगळे संवादाचे पूल तुटले, कम्युनिकेशनचे ते सगळे ब्रिज बांधले, सगळे तुटले, उद्ध्वस्त झाले, ते पुन्हा बांधणे नाही आणि पुन्हा ती गोष्ट होणे शक्य नाही. असो, फार लवकर तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही भूकंप पाहायला मिळणार आहेत. तुम्ही त्या दिवशी ऐकलं 17 ऑगस्ट नंतर बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. पाहूयात, तुम्हा सर्वांसमोर काही गोष्टी स्वतःहून येतील, त्यावेळेस त्या गोष्टींवर आपण बोलूयात. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. तुम्ही सर्वांनी शिवसेना एक वादळ या माध्यमाला सबस्क्राईब ठेवावं, ज्यांना शक्य आहे त्यांनी या माध्यमाला जॉईन करावं. जॉईन हा पर्याय सबस्क्राईब बटनच्या अगदी बाजूलाच आहे. आपण जॉईन पर्यायाद्वारे शिवसेना एक वादळला सहकार्य करू शकता. आणि ज्या शिवसैनिकांना, प्रेक्षकांना या माध्यमाच्या सामाजिक कार्याला जर तुम्हाला सहकार्य करायचं असेल, तुम्ही शिवसेना एक वादळचा गुगल पे आणि फोन पे क्रमांक लिहून घ्या. 9987 70 34 18 9987 70 3418. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.